वणी तालुक्यातील मोहोदा परिसरात केबी खान यांच्या गिट्टी क्रेशरमध्ये 5 फेब्रुवारी रोजी घडलेली दुर्घटना ही अपघात नसून क्रेशर मालकाची बेजबाबदार वृत्ती आणि प्रशासनाच्या डोळेझाकीचा थेट परिणाम असल्याचा संताप व्यक्त होत आहे। या घटनेत क्रेशरमध्ये कार्यरत मजूर प्रकाश सूर्यभान बांदुरकर यांचा काम सुरू असतानाच मृत्यू झाला। रोजच्या प्रमाणे ते ड्युटीवर हजर होते, मात्र सुरक्षेच्या मूलभूत सुविधा नसताना यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालू ठेवण्यात आली होती। हाच त्यांच्या जीवावर बेतलेला निर्णय ठरला। स्थानिकांच्या माहितीनुसार सदर क्रेशरमध्ये अनेक दिवसांपासून सुरक्षा साधनांचा अभाव, प्रशिक्षित कर्मचारी नसणे, आपत्कालीन यंत्रणा निष्क्रिय, कामगारांसाठी कोणतेही संरक्षण साहित्य नाही, अशी गंभीर परिस्थिती होती। तरीही संबंधित विभागांनी कधी तपासणी केली नाही। प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती तर आज एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला नसता, असा आरोप नागरिक करीत आहे। घटना घडल्यावर मात्र पोलीस व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा, चौकशी, कागदोपत्री कारवाई सुरू झाली। पण प्रश्न असा आहे की जिवंत असताना या कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? या दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। ग्रामस्थ, मजूर व मृतकाचे नातेवाईक मोठ्या संख्येने क्रेशर परिसरात जमले होते। मागणी एकच, दोषी क्रेशर मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करा। मृतक कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत द्या। सर्व क्रेशरची तात्काळ सुरक्षा तपासणी करा। आज प्रश्न हा नाही की अपघात कसा झाला, खरा प्रश्न आहे की नफ्यासाठी मजुरांचे जीव किती स्वस्त झाले आहे।